बॉलिवूड म्हटलं तर गाणी, संगीत, नृत्य यासाठी बऱ्याच जणांना ओळखलं जातं. पण अगदी हेलनच्याही आधी एक अशी डान्सर होती, तिला भारताची पहिली आयटम गर्ल म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. तिचं नाव आहे कुकू मोरे. कुकू मोरेने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. पाहायला गेलं तर बी टाउन मधील स्टार्सच्या आयुष्यात चढ उतार येत असतात. काही लोक या कठीण काळात पुढे जातात, तर काही लोकांचं जीवन अगदीच नरकापेक्षा वाईट होऊन जातं. असाच प्रकार कुकूच्या बाबतीत घडला. कुकू 40 ते 50च्या दशकातील नृत्यांगना होती. तिच्याबद्दल असं म्हटलं जातं की बॉलिवूडची पहिली आयटम गर्ल आणि त्याचबरोबर तिने हेलनला प्रशिक्षण सुद्धा दिलं होतं. कुकूचा जन्म 1928 मधला. ती एक अँग्लो इंडियन कुटुंबातील होती, पण अवघ्या 52व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. 1946 मध्ये नानूभाई पटेल दिग्दर्शित अरब का सितारा या चित्रपटातून तिने प्रवेश केला होता. ती इतकी नाजूक आणि लवचिक होती की ज्या पद्धतीने ती डान्स करायची तर तिला रबर गर्ल म्हणून सुद्धा ओळखलं जाऊ लागलं. कुकू मोरेचं राहणीमान इतकं छान होतं की ती अगदी कुत्र्याला आलिशान कारमध्ये घेऊन फिरायला जायची. अतिशय ऐशोआरामीचं जीवन जगत होती. आपल्या कमाईतून मुंबईत एक मोठा आलिशान बंगला सुद्धा घेतला होता. त्यावेळी कुकूकडे 3 आलिशान गाड्या होत्या. त्यापैकी एक कार तिच्यासाठी, एक कार तिच्या कुत्र्यासाठी, तर दुसरी तिच्या मित्रांसाठी असं होतं. असं म्हटलं जातं की कुकूकडे अनेक फ्लॅट होते आणि ती डिझायनर दागिने सुद्धा घालायची. याशिवाय तिच्याकडे वेगवेगळ्या डिझाईन्सच्या सुमारे 5000 चप्पल आणि 8000हून अधिक डिझायनर ड्रेस पण होते. पण शेवटच्या क्षणी असं काय झालं की कुकूची अवस्था फारच वाईट होऊन गेली. ती नेहमी म्हणायची की माझ्या अवस्थेला मीच जबाबदार आहे. माझ्याकडे भरपूर पैसे असताना मी पर्वा केली नाही. मग मी पाण्यासारखा पैसा खर्च करू लागले आणि त्याचा परिणाम असा झाला की प्रत्येक पैशावर अवलंबून राहायचं आणि शेवटच्या क्षणी कुकू मोरे यांना कर्करोग झाला. कॅन्सर झाल्यामुळे ती खूप आजारी पडली, खूप आजारी वाटू लागली. त्यामुळे तिची कामं सुद्धा गेली आणि त्यानंतर 5 स्टार हॉटेल्समधून जेवण मागवणाऱ्या आणि मैत्रिणींना खायला घालणाऱ्या कुकू मोरेच्या आयुष्यात एक वादळ आलं. ती भाजी मंडईतील भाजी दुकानदार भाजी, देठ किंवा पाने रस्त्यावर फेकून जायचे. अक्षरशः कुकू ते गोळा करून घरी जाऊन शिजवून खायची. असं म्हणतात की कुकूचा मृत्यू झाला तेव्हा चित्रपटसृष्टीतील कोणीही त्यांना शेवटच्या वेळी भेटायला सुद्धा आलं नव्हतं. कुकू मोरेच्या या स्टोरीतून आपल्याला नक्कीच एक बोध मिळतो. जेव्हा पैसा आपल्याकडे असतो तेव्हा पाण्यासारखा पैसा उधळणं किंवा अतिशयोक्ती करणं महागात पडू शकतं. शेवटी अति तिथे माती हे म्हणतात, हे खरंच ठरलं. कुकूच्या बाबतीत सुद्धा हेच वाईट दिवस आले आणि शेवटी कुकूने हे मान्य सुद्धा केलं होतं. तुम्हाला कुकू मोरेची ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा. याच प्रकारच्या इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.